सावंतवाडी नगर परिषदेवर भाजपने आपला झेंडा फडकवलेला पाहायला मिळतोय। नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले जे आहेत ते विजयी झालेले आहेत आणि आपण पाहत असाल तो विजयी जल्लोष जो आहे तो सावंतवाडीत करताना आपल्याला पाहायला मिळतात। ज्यांच्याकडे प्रचाराची रणधुमाळी होती ते आपल्यासोबत आहेत। विशाल परब, काय सांगाल? भाजपच्या नगराध्यक्ष सावंतवाडी नगरपालिकेवर विराजमान झालेले आहेत, भाजपचा झेंडा फडकवलेला आहे, काय सांगाल? या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता आलेली आहे। जनतेने पुन्हा एकदा कौल भाजपच्या बाजूने दिलेला आहे। रवींद्र चव्हाण साहेबांचा आज करिश्मा आपण पाहू शकलेलो आहे आणि मी पहिल्या दिवसापासून मी सांगत आलोय की आज या ठिकाणी महत्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीने केलेली डेव्हलपमेंट आणि विशाल परब यांच्यावरती केलेले आजपर्यंत टीका, याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा विजय झाला। भाजप सावंतवाडीतच नाही तर वेंगुर्ल्यात सुद्धा आघाडीवर आहे, काय सांगाल? मी बोलल्याप्रमाणे वेंगुर्ला आणि सावंतवाडी हे भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे। या ठिकाणी आपल्याला 100% भारतीय जनता पार्टीचा विजय दिसेल। संजू परब यांनी आरोप केलेला की पैशाचा वापर करून विजय झालेले आहे, काय सांगाल? आज या ठिकाणी आपल्याला करिश्मा आपण पाहिलेलाच आहे आणि करिश्मा पाहिल्यानंतर सर्व नगरसेवक आमचे निवडून आलेले आहेत। मी एवढंच खात्रीनिशी सांगतो, सावंतवाडीची डेव्हलपमेंट आमचे हे सर्व नगरसेवक करतील, नगराध्यक्ष करतील, एवढं मी खात्रीनिशी सांगतो। सावंतवाडीत आपण पाहिलं असेल भाजप विजय गुलाल उधळताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।